श्रीमंना मी या ठिकाणी वंदन करतोय. मॉडेल हायस्कूल धनोडी बहादरपूर बॅच 1992 या बॅचच्या या स्नेहमिलन सोहळ्याप्रसंगी आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपलब्ध असलेले या शाळेत सहाय्यक शिक्षक पदावरती कार्य केलेले परंतु ज्यांची मुख्याध्यापक पदाची कारकीर्द खऱ्या अर्थाने माझ्या लक्षात आहे असे मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कारंजा घाडगे चे सेवानिवृत्त प्राचार्य माननीय डी.आर. देशमुख सर या शाळेत गणित आणि विज्ञान शिक्षक म्हणून आपली कारकीर्द भूषविणारे आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की अर्धी भारत शिक्षण संस्था त्यांनी पालती घातलेली आहे, 12 शाळा आहेत, 6 शाळांमध्ये आपण फिरून आलात असे मॉडेल हायस्कूल देऊरवाडा येथून सेवानिवृत्त झालेले माजी मुख्याध्यापक श्री आर्यन गायकवाड सर, माझ्या समोर बसलेल्या तुमच्या स्ट्रिक्ट मॅडम, आता माझ्या समोरासमोर आहे त्याच्यामुळे त्या स्ट्रिक्ट आहे, मलाही थोडंसं घाबरल्यासारखं होते. असो तर निर्मलाताई गुहाड मॅडम या ठिकाणी गायकवाड सरांसोबत उपस्थित असलेल्या त्यांच्या सहचारिणी गायकवाड काकू, घागरे काका, शेवटलं 1 वर्ष का होईना ज्यांना माझ्या सानिध्यात काम करता आलं असे या शाळेचे माजी शिक्षक शिरभाते सर, पाठक भाऊ, विशेषतः या बॅचच्या या स्नेहमिलन सोहळ्याकरिता ज्यांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत असे माझे सहकारी, आता सहकारीच म्हणतो मी कारण त्यांचा माझा नित्याचा संबंध येतोय, प्रमोद नाकलेजी, आणि तुमच्यापैकी ज्यांचा मला कॉल आला त्या माझ्या मागे बसलेल्या वर्षाताई ठाकरे आणि माझी विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, चालेल ना तुम्हाला असं म्हटलं तर? चालेल चालेल. मित्र मैत्रिणींनो याच्यासाठी म्हणतोय की मी फक्त तुमच्यापेक्षा 3 वर्ष सिनियर आहे, म्हणजे माझं 89चं मॅट्रिक्युलेशन आणि तुम्ही 92चे पास आहात, फारसा वयाचा फरक आपल्यामध्ये नाही आणि म्हणून हक्काने माझी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो असा तुमचा उल्लेख या ठिकाणी करावासा वाटतो. आता आज सकाळी 10:30ला शाळेत आल्यानंतर काही माझी विद्यार्थिनी आल्या, सर हे असं तसं म्हटलं ते सगळं खरं आहे. मी मागेही माझ्या एका भाषणातून बोललेलो होतो, त्याचा पुनरुल्लेख या ठिकाणी करणार आहे. तर मला इथे येऊन केवळ 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि या 1.5 वर्षाच्या कालावधीत मी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वॉटर कूलर, वॉटर फिल्टर, कंपाऊंड, गॉड मॅडम अशा हात जास्त थरथरून राहिले का, माईक कसा पुढे सरकून राहिला होता, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स किट्स, त्यानंतर एक 2.25 लाखाचा डिजिटल बोर्ड, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल डिजिटल बोर्ड, तो देखील मी या शाळेसाठी अरेंज केलेला होता. पण थोडंसं माझं दुर्दैव असं की शाळेची परिस्थिती खरोखरच खराब आहे.